यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्याने खाली येते। धरणातला विद्युत निर्मितीचा साठा इतका खाली आलाय की येत्या 2 दिवसात जलविद्युत निर्मिती थांबवावी लागण्याची भीती आहे। त्यामुळे राज्यात लोडशेडिंगचं संकट आणखीन तीव्र होण्याची भीती निर्माण झाली आहे। 105 टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात सध्या 24.31 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे। त्यापैकी केवळ 21.88 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। वर्षाच्या सुरुवातीला 67.50 टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी राखून ठेवण्यात आलं होतं। आतापर्यंत त्यापैकी 66.83 टीएमसी पाणी वापरून झालंय। त्यामुळे केवळ 0.67 टीएमसी इतकंच पाणी उपलब्ध आहे। जलसंपदा विभागाने कायद्यानुसार जर वीज कंपनीला जादाचं पाणी देण्यास नकार दिला तर जलविद्युत प्रकल्प बंद करावा लागण्याची भीती आहे। दरम्यान या पाण्यावरून आता राजकारणही सुरू झालंय। राज्याला पाण्याची गरज असताना कर्नाटकला 2.5 टीएमसी पाणी का दिलं असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे। कर्नाटक राज्याला पाणी देणं म्हणजे महाराष्ट्राच्या असलेल्या गरजेला पूर्तता न होण्यासारखा असल्यामुळे सरकारचा हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे। महाराष्ट्राला अंधारात ठेवून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पाण्याची अपेक्षा असताना, दुष्काळाची परिस्थिती असताना त्यांना पाणी न देता कर्नाटक राज्याला पाणी देण्याचा सौंदर्य दाखवणं हे कुठल्या कुठल्या ह्याच्यातून बसवलं मला माहीत नाही, परंतु हा महाराष्ट्र अन्याय। आणि आता मला कळलेलं आहे की महाराष्ट्राच्या या कोयनेमधून वीज निर्मिती होते। पाणी साठा अपुरा असल्यामुळे आता कोयनेची वीज निर्मिती बंद करण्याचा निर्णय शासन घेत आहे, हे दुर्दैव आहे। पाण्याचे जे नियोजन आहे ते पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी दिवसा 5.01 दलघमी म्हणजेच 0.18 टीएमसी पाणी लागते। तसेच पूर्वेकडे सिंचनासाठी 3.53 दलघमी म्हणजे 0.12 टीएमसी पाणी म्हणजे दररोज वापर होत आहे। आणि पूर्वेकडील पाण्याचे जे वाटपाचे जे नियोजन आहे ते सांगली पाटबंधारे विभाग सांगली यांच्यामार्फत करण्यात येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।